अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली पीडा असेल तर ती म्हणजे शत्रू पीडा। घरातलीच लोक आपल्याला त्रास देतात, ज्यांना आपण आपले मित्र मानतो तीच लोक आपल्याशी शत्रुत्वाने वागतात। ज्या लोकांवर आपण खूप विश्वास ठेवतो बऱ्याच वेळा तीच लोक आपला विश्वासघात करतात। भक्तांनो, बघा जेव्हा आपल्या आयुष्यात शत्रुबाधा शत्रुपीडा सुरू होते तेव्हा प्रत्येक कामात संकट येते, प्रत्येक गोष्टीत विघ्न येते, अडथळे वाढत जातात, सतत संकटे येत राहतात। घरात पैसा टिकत नाही, लक्ष्मी घरात स्थिरावत नाही, घरातील आजारपण वाढते, सतत क्लेश कलह होतात, बरकत राहत नाही, कुठल्याच व्यवसायामध्ये यश मिळत नाही। बघा बऱ्याच वेळा असं होतं की व्यवसाय एकदम छान चालू असतो पण तो व्यवसाय कमी पडायला लागतो। हे सगळं होतं ते शत्रुबाधेमुळे। बऱ्याच वेळा अमावस्येला, शनिवारी, पौर्णिमेला किंवा विशिष्ट तिथीला घराच्या समोर लिंबू आणून टाकले जातात, मिरच्या टाकल्या जातात। मग आपण समजून जातो हे कुणीतरी मुद्दाम जवळच्याच किंवा शेजार पाजारच्या व्यक्तीने माझ्यासाठी केले, आपल्याला ते कळतं। पण यावरती आपल्याला योग्य उपाय सुचत नाही, काय करावं ते समजत नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच शत्रुबाधा दूर करण्यासाठी, ही शत्रुपीडा आपल्या आयुष्यातून कायमची दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। 2 उपाय सांगणार आहे, दोघांपैकी कुठलाही एक उपाय तुम्ही करू शकता। बघा या 27 तारखेला गणेश चतुर्थीला गणपती बाप्पांचं आगमन आपल्या घरात झालेलं आहे। असं म्हटलं जातं की गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा जो 11 दिवसांचा कालावधी असतो, या दिवसांमध्ये गणपती बाप्पा हे साक्षात रूपे पृथ्वी तलावरती अवतरलेले असतात। हे गणपती बाप्पा पृथ्वीवरती अत्यंत जागृत अवस्थेत असतात। जो भक्त त्यांची सेवा करतो किंवा काही उपाय करतो तर त्या भक्ताची सेवा गणपती बाप्पा स्वीकारून त्याचं शीघ्र फल त्याला देतात। या 11 दिवसांच्या कालावधीमध्ये जर तुम्ही या दोघांपैकी एक जरी उपाय केला, कितीही मोठा शत्रू त्रास देत असेल, कितीही मोठं विघ्न येत असेल, कितीही कामात अडथळे येत असेल किंवा अजून काहीही, ते क्षणात नष्ट होईल। विघ्न संकटांचा नाश होईल। कितीही शत्रू तुम्हाला किंवा घरातला एखादा व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, तुमचा कलिक, तुमचा बॉस तुम्हाला त्रास देत असेल, त्या प्रत्येक व्यक्तीच्या त्रासातून तुमची मुक्तता होईल। आता मी सगळ्यात पहिला उपाय जो सांगणार आहे, हा उपाय सकाळी किंवा शक्यतो संध्याकाळी करावा। सकाळी करणार असाल तर 7च्या आत करा आणि संध्याकाळी करणार असाल तर जेव्हा अंधार पडतो 6च्या पुढे, 6-7च्याच पुढे, तेव्हा तुम्ही करावा। काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे। कुठेही बाजारात आता तर भरपूर नारळ विकायला असतात। एक छान नारळ आपल्याला घरी आणायचा आहे, स्वच्छ पाण्याने तो धुवायचा आहे। नारळ थोडासा सुकवायचा आहे, खूप सालं त्या नारळावरती असतील तर ती सालं काढायची आहे। या नारळावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे जो व्यक्ती आपल्याला खूप त्रास देतोय। तुमचा मित्र त्रास देतोय त्याचं नाव लिहा, तुमची बहीण त्रास देते तिचं लिहा, तुमची सख्खी जाऊ तुम्हाला त्रास देते तिचं नाव लिहा, भावाचा त्रास आहे त्याचं लिहा, तुमच्या सासूबाईंचा त्रास आहे ते लिहा, पतीचा, पत्नीचा, ऑफिसमध्ये बॉसचा, ज्याचा कुणाचा तुम्हाला खूप त्रास आहे त्या व्यक्तीचं नाव फक्त या नारळावरती हळदीने किंवा कुंकवाने एका शब्दात तुम्हाला लिहायचं आहे। ठीक आहे, आता लिहत असताना तुम्ही हळदी घेऊ शकता, कुंकू घेऊ शकता, अबीर घेऊ शकता, चंदन घेऊ शकता किंवा अष्टगंध घेऊ शकता। जो नारळ आपण घेतलेला आहे तो नारळ आता आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे। एक छान प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये हा नारळ ठेवायचा। गणपती बाप्पा जिथे कुठे बसलेले आहेत, मंडळाच्या गणपती समोर उपाय करू शकत असाल तिथे करा, गावातल्या गणपती समोर करू शकता तिथे करा, घरात गणपती, शेजारी पाजारी जिथे कुठे गणपती बाप्पा असतील तिथे तुम्ही हा उपाय करा। नाही आपल्या घरात, आपल्या देवघरात गणपती बाप्पांची छोटी मूर्ती असेल, प्रत्येकाच्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती असते, तुम्ही त्या मूर्ती समोर हा उपाय केला तरीही चालेल। गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांच्या मूर्ती समोर एक दिवा फक्त लावून द्या, उदबत्ती बाजूला लावा, समोर प्लेट ठेवा, त्या प्लेटमध्ये नाव लिहिलेला हा नारळ ठेवा आणि 7 कापराच्या वड्या घ्या। किती? 7। पहिली कापराची वडी तिथे त्या नारळावर, त्या नावावर लावायची, जे नाव लिहिले त्या नावावरती ठेवायची, कापराची वडी प्रज्वलित करायची। ओम ह्रीम श्रीम क्लीम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, ओम ह्रीम श्रीम क्लीम सूरज वश वश स्वाहा,
ओम ह्रीं श्रीं क्लीं सूरज वश वश स्वाहा. तुम्ही तुमच्या पत्नीसाठी करताय, पत्नीचं नाव आहे वनिता. ओम ह्रीं श्रीं वनिता वश वश स्वाहा. बॉससाठी करताय, बॉसचं नाव आहे संकेत. ओम ह्रीं श्रीं संकेत वश वश स्वाहा. ओम ह्रीं श्रीं दीप्ती वश वश स्वाहा. ओम ह्रीं श्रीं तन्वी वश वश स्वाहा. ओम ह्रीं श्रीं नंदिनी वश वश स्वाहा. ओम ह्रीं श्रीं किरण वश वश स्वाहा. ओम ह्रीं श्रीं सुलेखा वश वश स्वाहा. जेवढी मी नावं घेतलेली आहेत तिथे तुम्ही त्या नारळावर ज्या व्यक्तीचं नाव लिहिलंय ते नारळ घ्यायचं आहे आणि जो मंत्र तुम्हाला सांगितलेला आहे तो मंत्र तुम्हाला त्या 7ही कापराच्या वड्या एक एक करत तिथे जळेपर्यंत तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घेत राहत हा मंत्र म्हणायचा आहे. इतकं करून झाल्यानंतर पूर्ण 7ही कापराच्या वड्या त्या नारळावर जाळून झाल्या की त्याच्यानंतर हा नारळ गणपती बाप्पांच्या पाठी ठेवायचा. गणपती बाप्पांची मूर्ती असेल, मूर्तीच्या पाठी, देवघराच्या पाठीमागे ठेवला तरीही चालेल. मूर्तीच्या किंवा देवघराच्या पाठीमागे ठेवायचा. समजा हा उपाय मंडळात सार्वजनिक ठिकाणी केलेला असेल तर तो नारळ मागे सोडायचा, घरी निघून यायचा. आता त्या नारळाचं पुढे काय होईल किंवा विसर्जित केला जाईल, फोडला जाईल, जे काही असेल ते मंडळ म्हणजे लोक करून घेतील. पण जर हा नारळ तुम्ही घरातल्या गणपतीच्या पाठीमागे ठेवलेला असेल तर ज्या दिवशी अनंत चतुर्दशी असेल त्या दिवशी हा नारळ म्हणजे आज उद्या परवा जेव्हा तुम्ही हा उपाय बघाल, जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तिथून हा नारळ 1 दिवस 2 दिवस 8 दिवस कितीही दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत फक्त हा नारळ गणपती बाप्पांच्या पाठीमागे ठेवायचा आहे. आणि ज्या दिवशी अनंत चतुर्दशी असेल त्या दिवशी हा नारळ बाप्पांच्या पाठीमागून तुम्हाला घेऊन किंवा देवघराच्या पाठीमागून घेऊन तुम्हाला कुठल्याही वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे. अनंत चतुर्दशीपर्यंत तुमच्या आयुष्यात तुम्हाला ज्या शत्रूंचा त्रास होता, जो शत्रू खूपच पीडा लावत होता, तो त्रास पूर्णपणे कमी होईल. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पीडा दूर होईल, संकटांचा नाश होईल, क्लेश कलह कमी होतील. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे बघा. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. काय करायचं, गणपती बाप्पांच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा. त्या दिव्यामध्ये तुम्हाला 7 काळ्या उडदाचे दाणे घालायचे. किती? 7. तुपाचा दिवा, 7 काळे उडदाचे दाणे आणि त्यात 2 हिरव्या वेलच्या घालायच्या. आता हा दिवा सगळ्यात पहिले उजव्या हातात घ्यायचा आणि गणपती बाप्पांना ओवाळायचा. ओवाळत असताना आपले विघ्न, संकट, क्लेश, कलह, दुःख सगळं बाप्पांना सांगायचं आणि ते दूर करण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. कमीत कमी 5 मिनिटं तरी, 10-12 वेळा तरी हा दिवा गोल तुम्हाला गणपती बाप्पांना ओवाळायचा आहे. हा दिवा तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. छोटं हिरव्या रंगाचं कापड गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं. त्यामध्ये एक चिमूटभर, या 5 बोटींमध्ये मावतील एवढे हिरवे मूग ठेवायचे आहेत. यामध्ये तुम्हाला थोडी बडीसोप, कच्ची बडीसोप जी असते ही तुम्हाला एक चिमूटभर बडीसोप ठेवायची आहे. यामध्ये तुम्हाला 7 जे काळे उडदाचे दाणे असतात हे काळे उडदाचे दाणे ठेवायचे आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला 2 फुलवाले लवंग ठेवायचे आहेत. सगळं साहित्य हिरव्या रंगाच्या कापडात ठेवून त्याला घट्ट गाठ मारायची. तयार केलेली पोटली गणपती बाप्पांच्या चरणांना अर्पण करायची. आपली इच्छा, संकट, क्लेश, जो व्यक्ती त्रास देतोय ते सगळं बाप्पांना सांगायचं. तिथून ते उचलायचं. आपल्या उजव्या हातात ती पोटली घ्यायची. संकटमोचन स्तोत्राचं 3 वेळा पठण करायचं. किती? 3 वेळा संकटमोचन स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीचा त्रास आहे त्या व्यक्तीचा त्रास संपण्यासाठी गणपती बाप्पांना सांगायचं आहे की गणपती बाप्पा, माझ्या सासू मला खूप त्रास देतात, आजपासून हा त्रास नष्ट व्हावा. आजपासून माझ्या आयुष्यात जे काही त्यांनी केलेलं आहे ते सगळं दूर व्हावं आणि जे काही माझ्या आयुष्यात दुःख आहे त्याचं निवारण व्हावं, एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना करते असं गणपती बाप्पांना सांगायचं आहे. आणि ती जी पोटली आहे ती तुम्हाला त्या क्षणापासून तुमच्या सोबत किंवा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला लावायची आहे. जर तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराला लावली तर कुठलं संकट सहसा घरात येणार नाही. कुणी बाहेरचं बाधा करत असेल, लिंबू बिंबू उतारून तुमच्या घरासमोर टाकत असेल, ज्या वस्तू तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या निगेटिव्हिटी घालवण्यासाठी, बाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. जशा या वस्तू एकत्रित करून, अभिमंत्रित करून घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्ही लावाल तशी त्या वस्तूंमध्ये एक पॉझिटिव्हिटी, त्या वस्तू तुमच्या घरात ती पॉझिटिव्हिटी खेचून आणतील आणि
घराच्या आजूबाजूला असणारी, घरात असणारे निगेटिव्हिटी सतत घराच्या बाहेर फेकत राहतील. बघा, प्रत्येक व्यक्ती घरात येताना चांगल्या विचाराने येतो असं नाही. बऱ्याच वेळा डोक्यात खूप वाईट विचार असतात. एखादा व्यक्ती तुमच्या घरामध्ये वाईट विचाराने जरी येत असेल, लक्षात ठेवा, हा उपाय केल्यानंतर त्याच्या डोक्यात कितीही वाईट विचार असेल, एकदा का उंबरठ्याच्या आत आला ते विचार तिथेच संपतील. ही पोटली नेहमी शत्रुबाधेपासून घराचं, कुटुंबाचं, तुमचं, घरातल्या प्रत्येक सदस्याचं संरक्षण करत राहील. खूप साधे सोपे उपाय आहेत, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.